नमस्कार 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 सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतोय। आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्रातले असे 7 पॉईंट बघणार आहोत जे आपल्याला बेडरूमशी रिलेट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या लाईव्ह सेशनमध्ये बघायच्या आहेत। तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये पहिले माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल तर कृपया मला कन्फर्मेशन द्या। आणि आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये जे पण लोक उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांना मी माझ्याकडनं श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतो। ह्यामध्ये आपला एक यूट्यूब चॅनल आहे आस्क वास्तुकार गुरु आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आस्क वास्तुकार गुरु नावाचा। यामध्ये लाईव्ह सेशनशी रिलेट करणारे सर्व जण एका ग्रुपमध्ये सामील आहेत आणि तिथे आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता हे लाईव्ह सेशनची लिंक गुगल मीटची लिंक आपण शेअर करत असतो। आणि त्याच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र, कुंडली, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, श्री शिव स्वरोदय असे काही डेडिकेटेड सब्जेक्टमध्ये आपली 23 वर्षापासून प्रॅक्टिस आहे। आणि आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट दिला आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण स्टुडंटसुद्धा बनवले आहेत। तर ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, श्री शिव स्वरोदय सारखे विषय ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आणि ऑनलाईन ऑफलाईन हे दोन्हीही पद्धतीने आपण क्लासेस घेत असतो। आणि यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट्स इथे बघायला मिळतात। तर खूप जण अशी आहेत जे आपल्याकडे एज्युकेशनसुद्धा घेतात आणि त्याचेसुद्धा खूप चांगले आउटपुट आपल्याला इकडे बघायला मिळतात। तर चला तर मग आज आपण या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया। आणि आजचा या लाईव्ह सेशनमधला जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे की आपण इकडे वास्तुशास्त्रातले 7 पॉईंट आज आपण डिस्कस करणार आहोत जे बेडरूमशी कनेक्ट करणारे आहेत। म्हणजे आपण असं म्हणू शकतो मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की देवाराशी रिलेट करणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या 7 पॉईंट म्हणजे आपण म्हटलं होतं त्याच्यामध्ये की देवाऱ्यामध्ये असे हे 7 बदल करा आणि हे 7 बदल केल्यानंतर अतिशय चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला तिथे बघायला मिळतो। तर आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघणार आहोत बेडरूमशी रिलेटेड असलेले किंवा बेडरूमच्या संदर्भातले असे 7 पॉईंट आपण बघणार आहोत जे आपण चेंजेस जर केलेत तर मग त्याचे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट्स तिथे बघायला मिळतील। तर असे आपण पुढे बघणार आहोत हॉलमध्ये म्हणजे ड्रॉइंग रूमशी असलेले 7 पॉईंट। त्याच्या पुढे आपण बघणार आहोत उंबरठ्याशी रिलेटेड असलेले 7 पॉईंट। त्याच्या पुढे आपण बघणार आहोत दरवाजाशी रिलेट असलेले 7 पॉईंट। म्हणजे अशा पद्धतीने हे लाईव्ह सेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशा पद्धतीने ह्याचे रिझल्ट्स आपण जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आहे। यामध्ये आपण कमर्शियल व्हिजिटसुद्धा करत असतो। पण कमर्शियल व्हिजिट्स ही आपली कस्टमाइज कन्सल्टिंग असते। कस्टमाइज कन्सल्टिंग म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची कुंडली आणि त्याच्याशी रिलेट करणारं तुमचं वास्तू या दोघांना कनेक्ट करायचं आपण त्याच्यामध्ये अतिशय डेडिकेटली काम करतो। आणि हे जे तुम्हाला सांगतो आहे मी आज ते आहे आपलं युनिव्हर्सल लॉ असलेलं वास्तुशास्त्र। तर यामध्ये चला तर मग आज आपण सुरुवात करूया। पहिला बेडरूममधला जो पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे पॉईंट नंबर 1 बेडरूम म्हणजे पॅसेजमधनं बेडरूममध्ये जाताना किंवा बेडरूममध्ये गेल्यानंतर किंवा पॅसेजमधनं बेडरूममध्ये जाताना एक डोअरमॅट असायला पाहिजे पहिली गोष्ट। तर डोअरमॅट का असायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगेन आहे ना। डोअरमॅट असायला पाहिजे पॅसेजमधनं बेडरूममध्ये जाताना एक डोअरमॅट असायला पाहिजे। डोअरमॅट हे आपल्याला स्क्वेअर नको आहे म्हणजे चौकोनी नको आहे आणि जसं की आयताकृती किंवा चौकोनी डोअरमॅट असतात तर तसं नको आहे। तर आपल्याला कुठलं डोअरमॅट हवं आहे तर ओवल आणि
राऊंड म्हणजे गोल, ओव्हल शेपचं आणि राऊंड शेपचं डोअरमॅट आपल्याला इथे पाहिजेल आहे. आणि कुठला पण डबल कलरमध्ये ते असलं तर बेटर आहे. कुठल्या पण डुएल कलरमध्ये तुम्ही ते घेऊ शकता. सिंगल कलरचं शक्यतो आपण अवॉइड करतो. डुएल कलरमध्ये आपण का घेतो तर त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स एकमेकांशी इंटरॅक्च्युअल होतात. बरं, ह्याच्यानी होणार काय तर ह्याच्यानी कम्युनिकेशन स्किल जी आहे, जनरेशन गॅप जी आहे ती कमी होण्यासाठी मदत होते. तर तुम्ही पॅसेजमधनं बेडरूममध्ये जाताना बाहेरच्या बाजूला डोअरमॅट नेहमी असायला पाहिजे. आय विल बी सजेस्ट देअर. सेकंड दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की रात्री आपण जेव्हा आरामासाठी जातो बेडरूममध्ये त्यावेळेला आपल्याला कुठला तरी एक स्मेल आपण तिथे देऊ शकतो, एक फ्रेग्रन्स आपण तिथे देऊ शकतो. आजकाल ॲरोमॅटिक इसेन्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिथे मिळतात. तर ॲरोमॅटिक इसेन्स आपण तिथे म्हणूया की ते जर तिथे आपण आपल्याला आपल्या आरामाच्या वेळी जर आपण ते यूज केलेत तर त्याचाही आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट तिथे बघायला मिळतो. का तर जेव्हा आपण झोपण्याच्या अवस्थेमध्ये असतो किंवा आराम करण्याच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपली जी चेतनाशक्ती असते ती चेतनाशक्ती वेगळ्या पद्धतीने काम करते आणि आपलं एकच ऑर्गन तिथे काम करत असतो, तो म्हणजे श्वास, म्हणजे नाक आहे ना, स्मेल. आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या ज्या आपल्या ॲस्ट्राइल्स एनर्जीज आहेत किंवा ज्या आपल्याशी रिलेट करणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत त्या एनर्जीज पासून आपल्याला वेगळ्या प्रकारचा लाभही होऊ शकतो आणि आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने झोप येऊ शकते, आपल्याला थकवा आपला जाऊ शकतो. आणि ह्यामध्ये तुम्ही दुसरं मी सजेस्ट करेल तुम्हाला इथे कापूरचा पण इसेन्स तुम्ही वापरू शकता. कापूरचा इसेन्ससुद्धा तुम्हाला डीप स्लीपसाठी कामाला येईल. तर हा एक पॉईंट आपल्याला इथे अतिशय 1, 2, 3 अतिशय महत्त्वाचा आहे जो ह्या बेडरूममध्ये हे जे 7 बदल आहेत, हे 7 बदल जर तुम्ही केलेत आपल्या वास्तुकारच्या वास्तुशास्त्राप्रमाणे तर तुम्हाला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट इथे बघायला मिळतील. तर ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो असा आहे. पहिला पॉईंट आपण याच्यामध्ये सांगितला तो म्हणजे डोअरमॅट खाली असायला पाहिजे. दुसरा पॉईंट इथे आपण सांगितला ॲरोमॅटिक इसेन्स इथे असायला पाहिजे. दुसरा पॉईंट इथे आहे, जर मास्टर बेडरूम आपण म्हणतोय किंवा मास्टर बेडरूम हा जो विषय आपण म्हणतोय तर बेडरूमला आपल्याला जे बेड असतो त्या बेडच्या बाजूला वरती एक फॅमिली फोटो आपण तिथे लावू शकतो. आपल्या लाईफमधला जो हॅपीनेस आहे तो हॅपीनेस टिकवण्यासाठी, रिलेशनशिप टिकवण्यासाठी, आपल्या रिलेशनशिपमध्ये अतिशय चांगले बदल त्याच्यामध्ये होण्यासाठी. तर ह्यामध्ये आपल्याला अर्थ एलिमेंट डेव्हलप करतो आपण. तर अर्थ एलिमेंट कसं डेव्हलप होतं तर आपण आपली जी फॅमिली आहे त्या फॅमिली फोटो किंवा आपल्या जोडीदाराचा आणि आपला फोटो आपण तिथे बेडच्या वरती समोर फ्रेममध्ये ॲज पर युअर रिक्वायरमेंट, ॲज पर युअर साईज तुम्हाला जसं चांगला वाटेल तसं तुम्ही तिथे लावू शकता. आणि त्याच्यावरती एक प्रकाश झोत म्हणजे एक लाईटची पण अरेंजमेंट, लाईट एलिमेंट पण तिथे तुम्ही ॲक्टिवेट करू शकता. फायर एलिमेंट पण तुम्ही तिथे ॲक्टिवेट करू शकता जेणेकरून तुम्हाला तिकडे म्हणजे फोकस लॅम्प जर तिथे बरोबर आपण केला तर त्याचे तुम्हाला तिथे पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील. हा झाला यातला तिसरा पॉईंट. ह्यामधला चौथा पॉईंट आपल्याला असा आहे याच्यामध्ये है ना. तर पहिले मी इथे सांगतो फॅमिली फोटो आपल्याला लावायचा आहे बेडरूमच्या वरच्या बेडरूमचा जो हेडरेस्ट असतो त्या हेडरेस्टच्या वरती तो फोटो आपण साईजप्रमाणे आयडियल साईजप्रमाणे लावू शकतो. तर हा एक पॉईंट तिथे फार महत्त्वाचा असतो. दुसरा पॉईंट याच्यामधला बरेच लोकांना हा प्रश्न अनेक वेळा भेडसावतो तो म्हणजे बेडरूममध्ये जो मिरर असतो तो मिरर बरोबर बेड त्याच्यामध्ये दिसता कामा नाही आहे. तर ह्याचं कारण काय, बेडरूममध्ये जो बेड असतो मी पहिले लिहितो इकडे, बेडरूममध्ये जो बेड असतो मधील बेड हा आरशात दिसता कामा नाही आहे. का तर याचं कारण असं आहे की ह्यामध्ये आपल्याला
बेडरूममधला बेड आपल्याला आरशामध्ये दिसला का नाही पाहिजे, तर आपण जेव्हा आरामाच्या अवस्थेमध्ये असतो, झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्या आजूबाजूला काही सकारात्मक लहरी असतात, काही नकारात्मक लहरी असतात. ॲस्ट्राइल्स एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो, किंवा पॅरानॉमिकल मुवमेंट्स पण आपण त्याला म्हणू शकतो. तर पॅरानॉमिकल मुवमेंट्स हा खूप हार्ड वर्ड होईल इकडे, पण ॲस्ट्रल्स एनर्जी इज अ गुड, कारण प्रत्येक वेळेला आपल्या बाजूला असलेली शक्ती काही वाईटच असते असं नाही, तर काही शुभ लहरीसुद्धा असतात, काही अशुभ लहरीसुद्धा असतात. तर ह्यांचं कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं संक्रमण तिथे होऊ नये, किंवा वेगळ्या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं कुठलं वातावरण निर्मिती तिकडे होऊ नये, त्याच्यासाठी एक्झॅक्ट बेडचा समोर आरसा हा नसायला पाहिजे. बेडच्या समोर जर आरसा तुमचा असेल, तर आपण जेव्हा झोपलेल्या अवस्थेमध्ये असतो किंवा आपण जेव्हा आराम करण्याच्या अवस्थेमध्ये असतो, तेव्हा आपल्या ज्या लहरी असतात त्या सातव्या लहरी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे लहरींचा जो स्तर आहे, त्या स्तराची जी सातवी चेतना आहे, ती सातवी चेतना ही सातवी चेतना जी आहे ती अतिशय ॲक्टिवली तिथे काम करत असते. आणि ती ॲक्टिवली जेव्हा काम करते, तेव्हा आपल्यावरती कोणी जर नकारात्मक प्रभाव करत असेल, किंवा आपल्यावरती जर कोणी काही निगेटिव्ह शक्तींचा प्रभाव जर आपल्यावरती करत असेल, तर ती आरशाच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांना सोपी जाते. म्हणजे हा खूप डीप सब्जेक्ट आहे, हा खूप नीट सब्जेक्ट आहे, जेणेकरून मी शक्य तितकं क्लिअर सांगण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. तर ह्यामध्ये मला हे म्हणायचं आहे की आपल्या विरोधामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी तिथे होतात किंवा काही घटनाक्रम तिथे घडतो, त्यावेळेला त्या चेतनेचा म्हणजे आपल्या सातव्या चेतनेच्या माध्यमातून त्या बिघडवण्याचे प्रयत्न इथे केले जातात. आणि त्याच्यासाठी हा आरसा अतिशय म्हणजे त्या गोष्टीसाठी हा आरसा अतिशय निगेटिव्हली काम करतो असं आपण म्हणू शकतो, कारण तो आपल्यासाठी निगेटिव्हली काम करतो. आणि म्हणून आपण आराम करायच्या अवस्थेमध्ये असताना आपली प्रतिमा, आपली इमेज ही आरशात दिसता कामा नाही आहे, कारण आपली सातवी चेतना ही एका हायर लेवल ऑफ द सोर्सवरती कनेक्ट असते. आणि त्याच्या माध्यमातून काही वेगळ्या प्रकारची लोक आहेत समाजामध्ये, त्याच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्या कॅच करून आपल्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे बदल घडवून आणण्याची क्षमता, नकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता ते ॲप्लिकेट करतात. आणि त्यामुळे ह्या गोष्टी तिथे होतात. एवढं डिटेल आणि एवढं सिस्टमॅटिक गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही ह्यामध्ये, पण आमची आज 22 ते 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे, म्हणून आम्ही एवढं इन डिटेलमध्ये बोलू शकतो, सांगू शकतो. तर हा एक फार महत्त्वाचा पॉईंट झाला. आणि आता याच्यामध्ये 5वा पॉईंट आपण डिस्कस करूया. तो म्हणजे बरेच वेळेला म्हणजे हिचं खूप कॉमन गोष्ट ही म्हणजे, पण तरीसुद्धा मी आधी पण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये, आस्क वास्तुकारच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये अनेक वेळा सांगितली, आपण जेव्हा आराम करायच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पाणी, जल हे ठेवता कामा नये. आपण झोपेत असताना पिण्यासाठी पाणी ठेवायची काय गरज आहे? बेडरूममधनं बाहेर जाऊन आपण किचनमध्ये बाहेर जाऊन पाणी नाही पिऊ शकत का? तर तो एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा. काय होतं, जेव्हा आपल्या जीवनामध्ये जेव्हा नकारात्मक गोष्टींचा प्रादुर्भाव होतो, तर तो जो नकारात्मक गोष्टींचा जो प्रादुर्भाव आहे तो ह्या अशा छोट्या गोष्टींमधनं होत असतो. तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. पहिले हा पॉईंट मी इथे लिहून घेतो. तो म्हणजे बेडरूममध्ये आराम करत असताना पाणी, जल आणि खाद्यपदार्थ अजिबात नसावेत किंवा अजिबात असता कामा नये. याचं कारण असं आहे
की ह्याचं कारण पण वन अँड द सेम केस, ज्यावेळेला आपण आरामाच्या अवस्थेत असतो, ज्यावेळेला आपण झोपलेलो असतो, त्यावेळेला आपण आपली हायर लेवल ऑफ द सोर्स म्हणजे आपली सात्विक चेतना ही जागृत झालेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती जाग येऊ शकते, त्याच्यामुळे आपल्याला देवांचे दृष्टांत दिसतात. हे सगळ्यात आपापल्या पास्ट लाईफवरती म्हणजे आपलं जे पास्ट लाईफ आहे त्याच्यावरती आणि आपल्या पूर्वजांचं जे पास्ट लाईफ आहे त्याच्यावरती आणि आपलं जे कर्म आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण हे सगळं होत असतं त्याचा जो मेन बेस आहे तर त्याचा मेन बेस एक मिरर आहे, दुसरं पाणी आहे आणि तिसरं अन्न आहे. त्यामुळे या 3 गोष्टी अवॉइड करायला आम्ही सांगतो आणि मी आत्तापर्यंत हजारो केस स्टडी केल्या त्याच्यामध्ये आणि कैक लोक याच्यामध्ये अडकलेत आजसुद्धा आणि हे बघून मला अतिशय वाईट वाटतं, अतिशय त्रास होतो या गोष्टीचा मला की आपल्याकडे एवढं चांगलं नॉलेज असूनसुद्धा त्याचं प्रॉपर ॲप्लिकेशन्स होत नाहीत. आणि म्हणून मी इथे माझ्या जीवाच्या आकांताने तुम्हाला या गोष्टी सांगत असतो की जेव्हा आपण आराम करायच्या अवस्थेत असतो किंवा झोपलेल्या अवस्थेत असतो त्यावेळेला आपल्याला पाणी पिण्याचं साठी आपण जल व्यवस्था करतो, म्हणजे पाणी पिण्यासाठी आपण लोटा ठेवतो, बाटली ठेवतो, पाण्याची बाटली ठेवतो. किती कॉमन गोष्ट आहे किंवा किती साधी गोष्ट आहे ही की आपण बेडरूममध्ये जाऊन बेडरूममधनं बाहेर जाऊन किचनमध्ये जाऊन पाणी नाही पिऊ शकत का? तर तसं आपण करायला पाहिजे. आता काही ठिकाणी आरोग्याच्या तक्रारी खूप जास्त असतात, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो, त्यावेळेला काही मग ठीक आहे, मग काय माझं म्हणणं नाही त्याच्यामध्ये. आपण शारीरिकदृष्ट्या जर चांगले असू आणि शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या जर आपण चांगले असू आणि अजून पण आपल्याला चांगलं पुढे राहायचं असेल तर आपल्याला अन्नपदार्थाचा तर विषयच येत नाही. आपण आजूबाजूला फ्रूट्स ठेवणे, ड्रायफ्रूट्स ठेवणे किंवा काही लोकांचं पदार्थ तिथेच ठेवलेले असतात आणि मग त्या ज्या असतात आपल्याला त्या नकारात्मकता म्हणजे आपल्या चेतनेमध्ये ज्या नकारात्मक गोष्टी असतात किंवा कोणी त्या टाकू पण शकतं आणि त्या टाकण्याची जी विधी आहे किंवा टाकण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये या 3 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्यामधला एक मिरर येतो, दुसरं पाणी येतं आणि तिसरं खाद्यपदार्थ येतो आणि ह्याच्यावरनं त्या ॲस्ट्रॅक्ट करतात आणि ॲस्ट्रॅक्ट केल्यानंतर मग तुमच्या जीवनामध्ये ते नकारात्मक घटना घडायला सुरुवात होते, ते नकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतात किंवा तुम्हाला मला बरेच लोक म्हणतात सर आम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न दिसतात, हे होतं ते होतं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो मूळ उगम आहे तो मूळ उगम हा आहे आणि त्यामुळे आम्ही सांगतो की आराम करायच्या वेळेला बेडरूममध्ये पाण्याचा पदार्थ तुम्ही ठेवू नका, पाणी ठेवू नका, पिण्यासाठी लागणारं पाणी ॲब्सोल्युटली ठेवू नका आणि खाण्यासाठी लागणारी वस्तू पण तिथे तुम्ही ठेवू नका. फ्रूट्स असेल, ड्रायफ्रूट्स असेल किंवा इतर काही असेल. तर होतं काय एक्झॅक्टली तर ज्या काही एनर्जीज असतात आपण जेव्हा झोपलेलं असतो तेव्हा आपण आपली जी सातवी चेतना असते ती ॲक्टिवेट झालेली असते आणि ती ॲक्टिवेट झाल्यानंतर ती अस्ट्रायल मुवमेंट्समध्ये असते. वेगवेगळ्या ठिकाणी तिचा प्रवेश असतो, वेगवेगळ्या ठिकाणी तिचं जाणं येणं असतं आणि ह्यामध्ये त्या एनर्जी त्या चेतनेशी रिलेट करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या तिथे होत असतात आणि त्या तिथे होत असताना जर आपल्या आजूबाजूला जर पाणी असेल किंवा खाद्यपदार्थ असेल किंवा मिरर असेल तर त्याचा भयंकर नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो आणि अशामुळे आत्तापर्यंत अनेक केसेस मी बघितल्या आहेत ज्या केसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स इथे बघायला मिळतात. म्हणजे हे माझ्या प्रॅक्टिसमधला अतिशय आमूलाग्र बदल ह्यामध्ये आपण करतोय आणि म्हणून एवढा डीपली अवेअरनेस आपण इथे आपल्या सगळ्यांसमोर किंवा आपल्या सगळ्यांसाठी इथे आम्ही करतोय. खरं तर हे मी सगळं कमर्शियली करतो, क्लायंट्सकडे जाऊन काही गोष्टी करतो, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून वास्तुशास्त्राची अशी माहिती आजपर्यंत कोणीच बघितली नसेल, कोणीच ऐकली नसेल अशी माहिती मी आपल्या या गुरुवारच्या लाईव्ह सेशनमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आत्तापर्यंत कुठले पॉईंट्स आपण बघितले मी परत एक रिकॅप करतो छोटासा. त्यामध्ये पहिलं बघितलं डोअरमॅट. बेडरूममध्ये जाताना डोअरमॅट असायला पाहिजे. दुसरं म्हणजे ॲरोमॅटिक इसेन्सचा वापर आपण करायला पाहिजे झोपण्याच्या वेळी आणि कापूरचं पण ॲरोमॅटिक वापर आपण जर तिथे केला तर अतिशय चालेल. आजकाल ॲरोमॅटिक इसेन्ससाठी खूप छोटे छोटे यंत्र किंवा फ्रेग्रन्स स्प्रेसाठी छोटे छोटे यंत्र आपल्याला बघायला मिळतात आणि खूप स्वस्तही असतात. ते 100, 200, 300 रुपयाला असतात. तर ते आपण आरामात त्याच्यामध्ये युजेस करू शकतो. दुसरं याच्यामधला जो पॉईंट आहे
ह्याच्यामधला दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे बेडरूममध्ये आरशाचा वापर तिथे करू नये आहे ना. आणि हां, फॅमिली फोटो दुसरा जो याच्या पुढचा जो तिसरा जो पॉईंट आहे तो आहे फॅमिली फोटो. आणि फॅमिली फोटोनंतर म्हणजे बेडरूमच्या हेडरेस्टच्या वरती, मास्टर बेडरूमच्या हेडरेस्टच्या वरती तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर असलेला एखादा फोटो तिथे लावू शकता, तो ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आणि दुसरा, जर फॅमिली फोटो तुम्ही चिल्ड्रन बेडरूममध्ये तुम्ही त्यांच्याशी रिलेट करणारे फॅमिली फोटो लावू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोष्टी इथे करायच्या आहेत. सेकंड, याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो बेडरूममध्ये आराम करण्याच्या वेळी पाणी किंवा जल ठेवू नये आणि खाद्यपदार्थही ठेवू नये है ना. तर हा सगळा पॉईंट तिथे आलेला आहे. आणि आराम करताना बेडरूममध्ये आरसा नसता कामा नये. समोरासमोर आरसा नसता म्हणजे 90 डिग्रीमध्ये आरसा येता कामा नये. बाजूला साईडला आला तर चालेल, म्हणजे ए साईडला बेड आणि ए साईडला ड्रेसिंग टेबल आहे तर चालतं. पण ए साईडला बेड आहे आणि सी साईडला ड्रेसिंग टेबल आहे किंवा आरशाची व्यवस्था आहे किंवा डी साईडला आरसाची व्यवस्था आहे तर तसं चालणार नाही. मग ते थोडं समजून घ्या मी काय म्हणतोय ते. आता ह्याच्यामधला जो सहावा पॉईंट आहे तोही अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे बरेच वेळेला काय होतं, बेडरूम आहेत ना पिलरच्या खाली येतात किंवा लॉफ्टच्या खाली येतात. तर इथे मी पहिले लिहितो की पिलरच्या खाली किंवा लॉफ्टच्या खाली पिलरच्या खाली आणि लॉफ्टच्या खाली बेडरूम येतो, म्हणजे बेड येतो. तर ह्या बेडमुळे आपल्याला वाईट स्वप्न दिसणे, आपल्या ॲस्ट्राइल्स एनर्जीज ज्या असतात त्या निगेटिव्हली काम करणे, आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दीर्घकालीन आजार याच्यामध्ये बघायला मिळतात. रिलेशनशिपमध्ये डिस्प्यूट होतं, नंतर प्रेशर येतं, टेन्शन येतं आणि सगळ्या आपल्या जीवनामधला जो घटनाक्रम आहे तो म्हणजे नकारात्मक घटनाक्रम तिथे घडतो आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. तर उपाय काय करायचा हा सगळं म्हणजे ह्याचा पार्ट आहे, म्हणजे कमर्शियल कन्सल्टिंगचा पार्ट आहे उपाय काय करायचा ते. असं तो कस्टमाइज आहे, तो असं प्रत्येकाला सेम नाही आहे. पण पिलरच्या खाली बेड नसावा, लॉफ्टच्या खाली बेड नसावा. कारण लॉफ्टच्या खाली आणि पिलरच्या खाली जो बेड असेल आणि त्याच्या खाली त्या बेडवरती जर त्या बेडचा वापर जर कोणी करत असेल आराम करण्यासाठी तर त्यामध्ये त्यांना नकारात्मक स्वप्न पडणे, आरोग्याला धोका, करिअरचं डिस्टर्बन्स, फ्युचर डिस्टर्बन्स, जॉब न लागणे, बिझनेस न चालणे, या सगळ्यांचे हे सगळे पॉईंट्स त्या पिलर डोक्यावरती असलेल्या पिलरमुळे आणि लॉफ्टच्या खालती असलेल्या बेडमुळे होऊ शकतात. आणि मी एवढं पण बघितलं आहे की लोक मेंटली डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात. त्याच्यानंतर पण काही नकारात्मक घटना, एक्स्ट्रीम निगेटिव्ह इन्सिडन्ट्स इन देअर हॅपन. तर असं सुद्धा होतं. म्हणून माझी सगळ्यांना जेवढे पण आता इथे लाईव्ह माझ्या खूप मोठ्या संख्येने तुम्ही इकडे आज उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो पहिले तर. आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की ही जी गोष्ट आहे वास्तुकाराची, हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये पण मला प्रश्न विचारू शकता, मी त्यासाठी वेळ तुम्हाला देणार आहे पुढे चालून. तर ह्यामध्ये प्लीज बेडरूममध्ये लॉफ्ट आणि पिलर असेल तर अतिशय नकारात्मक रिझल्ट्स आपल्याला इथे बघायला मिळतात. तर प्लीज तुम्ही त्याला अवॉइड करा. आणि काय सोल्युशन्स ते कस्टमाइज आहे ते मला असं नाही सांगता येणार, पण हे नसायला पाहिजे एवढं मात्र मी डॅम शुअर सांगू शकतो. बेड तुम्ही साईडला हलवू शकता, लॉफ्टच्या खालचा बेड तुम्ही बाहेर काढू शकता. तुमची रचना, बेडरूमची रचना जी आहे, ॲडजस्टमेंट जी आहे, अरेंजमेंट जी आहे ती चेंज करू शकता. आणि ह्यामध्ये तुम्हाला पिलर खाली आणि लॉफ्ट खाली आलेला जो बेड आहे तो तुम्ही एक्स्ट्रीम लेवलला वापरायचा नाही आहे. तुम्ही ह्याचा अतिशय प्रकर्षाने नकारात्मक रिझल्ट बघायला मिळतात. आणि मग बरेच वेळेला सगळे नकारात्मक रिझल्ट बघायला मिळाले की मग लोक आमच्याकडे येतात की सर आता आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात, अशा नकारात्मक घटना घडत आहेत. आम्ही इथे बसून सांगतो आता आपण जी R&D करतो आहे ती या लेवलला आपली R&D पोचलेली आहे की आम्ही इथे
बसून सांगतो. तुमचे ज्या पण काही घटनाक्रम आहे किंवा तुमचे जे पण काही चॅलेंजेस आहेत आम्ही इथे बसून सांगतो. तुमची वास्तूमध्ये काय चाललं आहे तिकडे, म्हणजे इथे बसून आम्ही तुम्हाला ह्याला आम्ही अँटी वास्तू असं म्हणतो. अँटी वास्तू म्हणजे काय, जे रिव्हर्स काम करते, रिव्हर्स टेक्नॉलॉजी काम करते. तर ती कशी काम करते, मग ते इथे बसून आम्ही सांगतो की तुमच्या स्पेसिफिक ह्या डिरेक्शनला ह्या गोष्टी आहेत, हे आम्ही इथे बसून सांगतो. तर म्हणजे एवढं डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये R&D केलेली आहे. आणि आपली 22-23 वर्षाची ही 23 वर्षाची हा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आपण जे काही स्ट्रगल केलं आहे किंवा जे पण काही संघर्ष केला आहे ह्याच्यामध्ये मी वास्तुकारच्या माध्यमातून, आणि यामध्ये ज्या ज्या गोष्टी प्राप्त केल्या त्या गोष्टी स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाल्या. आणि आज त्या सगळ्याचा उपयोग आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कॉन्टेंट पोहोचवण्यासाठी करत आहोत. इज अ गुड कॉन्टेंट क्रिएशन फॉर आवर बेस्ट लेवल. आणि ह्याचा खूप अतिशय चांगल्या लोकांना अतिशय चांगला बेनिफिट इथे अनेक लोकांना होत आहे. तर हा पॉईंट मी इथे खूप महत्त्वाचा आपल्याबरोबर शेअर करतो आहे, तो म्हणजे पिलरच्या खाली, लॉफ्टच्या खाली बेड नसला पाहिजे. त्याच्यामुळे असंख्य नकारात्मक घटना आपल्या जीवनामध्ये घडू शकतात, नाही बोलत मी, घडतात बोलतोय. तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस सिन्सिअरनेस अबाउट दिस लेक्चर, है ना. तर हा एक पॉईंट मी इथे तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि आत्ता याच्यामधला 7वा पॉईंट मी आता ह्याच्यामध्ये एक शेअर करतो आहे तुमच्याबरोबर. तो म्हणजे बेडरूममध्ये आपण जेव्हा आराम करण्यासाठी येतो किंवा याच्यासाठी येतो, तर आता वेळेचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आहेत. प्रत्येक वेळेला काय आपल्याला वेळेचं नियोजन करायला मिळतंच असं नाही. पण मी एक स्पिरिच्युअल हॅबिट तुम्हाला इकडे सांगतो माझी म्हणा, किंवा तिला पण तुम्ही फॉलो करू शकता. खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं, तुमच्या गुरूंचं दर्शन घेतल्याशिवाय कधीही बेडरूममध्ये प्रवेश करू नका आराम करण्यासाठी. ह्याच्याने होतं काय मी तुम्हाला सांगतो. एक तर आपण जेव्हा आराम करत असतो त्यावेळेला आपली ॲस्ट्राइल्स एनर्जी म्हणजे आपली चेतना, म्हणजे आपल्या चेतनेचा 7वा स्तर ॲक्टिवेट होतो. तर 7वा स्तर इथे ॲक्टिवेट होतो आणि त्या स्तरामध्ये असल्यावरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळतात. तर त्यामुळे आपण जर आपल्या कुलदेवतेचा आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन जर इथे आरामासाठी आलेला असतो, तर त्यावेळेला कुठली नकारात्मक शक्ती आपल्यावरती काम करत नाही. कुठली नकारात्मक शक्ती हावी होऊ शकत नाही. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मला अनेक लोक विचारतात, सर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती विदाऊट अलाराम जाग कशी येते. तर मी नेहमी सांगतो की जर तुमचं अध्यात्म परफेक्ट असेल, जर तुमची स्पिरिच्युअल लेवल परफेक्ट असेल आणि जर तुमची दिनचर्या व्यवस्थित असेल, तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती विदाऊट अलाराम जाग ही येतेच. म्हणजे मला तर खूप अप्रतिम अनुभव आहेत त्याच्यामध्ये, आणि खूप जबरदस्त अनुभव मला तिथे बघायला मिळाले. किंवा माझे काही क्लायंट्स आहेत, काही फॉलोवर्स आहेत, त्यांनाही मी हे निश प्रोव्हाइड केलं आहे. खूप स्पेसिफिक आणि खूप नॅनो निश आहे. तर हे आपण तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्यामध्ये मी नेहमी म्हणतो की कुलदेवतेची उपासना, म्हणजे कुलदेवतेला नमस्कार केल्याशिवाय आणि गुरूंना नमस्कार केल्याशिवाय, गुरूंचा नमस्कार घेतल्याशिवाय, कुलदेवतेला नमस्कार केल्याशिवाय आपण याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ मॅडम, श्री स्वामी समर्थ. तर ह्याच्यामध्ये आपण बेडरूममध्ये जायचं नाही आराम करण्यासाठी. आणि आपण आपल्या निद्रस्त अवस्थेमध्ये जेव्हा जातो त्याच्या आधी आपल्याला कुलदेवतेचं नामस्मरण घ्यायला पाहिजे, आपण नमस्कार घ्यायला पाहिजे. तर यामध्ये मी लिहितो आता 7वा पॉईंट हा, की आराम करायला जेव्हा आपण जातो, म्हणजे निद्रस्त अवस्थेमध्ये जायच्या वेळेला आराम करायला जेव्हा आपण जातो, आराम करायला जाताना कुलदेवतेचे आणि गुरूंचे, आपल्या गुरूंचे किंवा तुमचे अजून काही सकारात्मक ऊर्जा स्रोत असतील किंवा त्यांचं दर्शन तुम्ही घेऊ शकता, त्यांचं नामस्मरण घेऊ शकता, तर तेही चालेल. पण इथे लिहिताना आपण तसं लिहूया की आराम करायला जाताना कुलदेवतेचे आणि गुरूंचे नामस्मरण करून 5 मिनटं नामस्मरण करून दर्शन घेऊन जायचे आहे ना. आराम करण्यासाठी जेव्हा आपण जातो बेडरूममध्ये त्यावेळेला आपल्याला
दर्शन घेऊन जायचे आहे. त्याच्याने 2 पॉईंट मी सांगितले तुम्हाला. एक म्हणजे आपण जेव्हा आराम करत असतो त्यावेळेला आपल्या ज्या चेतना आहे त्या चेतनेचा 7वा स्तर ॲक्टिवेट असतो. 7वा स्तर, यू जस्ट इमॅजिन. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक सगळे चांगले बदल का होतात, तर 7वी चेतना मी नेहमी म्हणतो. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अचानक नकारात्मक घटना का घडतात, तर त्याचं रिझन आहे तुमची 7वी चेतना. आणि या 7वी ही 7 टाईप ऑफ द फ्रिक्वेन्सी किंवा 7th लेवल ऑफ द फ्रिक्वेन्सी इथे काम करते. आणि ती काम जर पॉझिटिव्हली जर तिने केलं तर तुमच्या जीवनामध्ये अतिशय आमूलाग्र बदल घडतो. आणि त्यासाठी अध्यात्म आणि मेडिटेशन या 2 गोष्टी असतात. आता मी एवढं सगळं वेळेअभावी इथे सांगणं मला शक्य नाही आहे, पण तरी मी सांगू शकतो की ह्यामध्ये आपल्याला आपली जी 7व्या नंबरची जी चेतना आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. आणि त्यामुळे आपल्याला 2 फायदे होतात. एक म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल कंटिन्युअसली करू शकतो. आणि दुसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा ते म्हणजे माझे क्लायंट्स, माझे फॉलोअर्स, माझे स्टुडंट्स मला नेहमी विचारत असतात की सर तुम्हाला विदाऊट अलाराम ब्रह्ममुहूर्तावरती जाग कशी येते. तर ती अतिशय स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे, कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच ह्या गोष्टी इथे शक्य होतात. आणि जे माझ्याबरोबर, माझ्या क्लायंट्सबरोबर, माझ्या स्टुडंट्सबरोबर, माझ्या फॉलोअर्सबरोबर होऊ शकतं तर ते तुमच्याबरोबरसुद्धा होऊ शकतं. कारण इथेच बरेच लोक नवीन पण आलेले आहेत आणि आधीचे पण आपले बरेचसे फॉलोअर्स इथे कनेक्ट आहेत. पण त्या सगळ्यांना मी इथे सांगू इच्छितो की हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्ही इथे फॉलो करायला विसरू नका. आणि वास्तुकाराचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपला जो हा दर गुरुवारचा लाईव्ह सेशनचा जो हा दर गुरुवारचा संध्याकाळी 6:06 लाईव्ह सेशनचा जो ग्रुप आहे हा ग्रुपला जास्तीत जास्त लोकांना जॉईन करण्यासाठी प्रेरित करा. कारण आपण लोकांना पहिले तर स्पिरिच्युअल लेवल डेव्हलप करायला सांगतो. आपण सर्वांना त्यांची हरवलेली चेतना परत प्राप्त कशी करून द्यायची अशा लेवलचं नॉलेज आपण इकडे देतो. आणि त्यामुळेच का होईना लोकांचं चांगलं झालं तर आपलं चांगलं होणारच आहे. एवढा व्यापक दृष्टिकोन ठेवून किंवा एवढा एक युनिव्हर्सल लॉचा जो इफेक्ट आहे तो डेफिनेटली होणारच. म्हणजे सूर्य उगवायचं म्हणजे उगवणारच, त्याला कोणी अडवू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. तर या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी एवढं सांगतो, मी सांगितलेले बेडरूममधले 7 पॉईंट नक्की करून बघा, नक्की चेंज करून बघा, नक्की त्यामध्ये बदल करून बघा. आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा काय परिणाम होतो हे नक्की अनुभवा. जो पण काय अनुभव तुम्हाला वास्तुकार गुरुच्या माध्यमातून येत असेल तर तो आम्हाला नक्की शेअर करा. आत्तापर्यंत मी इथे अनेक ठिकाणी बघितले, हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केल्यानंतर लोकांना खूप चांगले रिझल्ट बघायला मिळाले. दुसरा पॉईंट इथे कुलदेवतेची उपासना सुरू केल्यानंतर कुलदेवतेचे फोटो लावले का बरेच लोकांनी आपल्याला सांगितल्यावरनं कुलदेवतेचे फोटो लावले, त्याचे लोकांना खूप चांगले रिझल्ट बघायला मिळाले. काही लोकांनी गुरूंचे फोटो लावले, त्यांच्या गुरूंचे फोटो. मी हे नाही म्हणत की माझे गुरु स्वामी समर्थ आहे तर तुम्ही पण स्वामी समर्थच लावा. तुमचं ऊर्जास्थानं जी आहे ती ऊर्जास्थानं तुम्ही डिटेक्ट करा. ती ऊर्जास्थानं तुम्हाला स्वयंप्रेरणा देतील. ती ऊर्जास्थानं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, पुढची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी डेफिनेटली मदतगार साबित होऊ शकते. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला जे पण काही चांगले रिझल्ट, चांगले सकारात्मक बदल इथे बघायला मिळाले तर ते तुम्ही आमच्याबरोबर शेअर करायला नक्की विसरू नका. कारण तुम्हाला जर सकारात्मक बदल मिळाले आणि इकडच्या लोकांना इतर लोकांनी जर त्यांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, करण्यामध्ये जर फरक केला, सकारात्मक बदल जर त्यांनी केला आणि त्यांना पण जर चांगले रिझल्ट बघायला मिळाले तर त्याचे ब्लेसिंग्स, त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि मला एक गोष्ट माहिती आहे, माझ्याकडे हे करिअर मी जेव्हा सुरुवात केली होती 23 वर्षापूर्वी त्यामुळे काहीच नव्हतं. आणि म्हणजे या सगळ्याच्या माध्यमातून आज स्वामी महाराजांच्या कृपेने ज्या पण गोष्टी मला जीवनामध्ये संघर्ष करून
करून मिळवायला लागल्या त्या मी मिळवल्याच आहेत. पण ह्यामुळे मी एक वेगळ्या प्रकारचं नेम ऑर फेम, एक वेगळ्या प्रकारचं नाव, चांगलं क्वालिटी नेम ऑर फेम मी इथे मिळवलं आहे आणि ते स्वामी महाराजांच्या आशीर्वादानेच मिळवलं आहे. तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स, शुभेच्छा माझ्याबरोबर आहेतच, कारण त्याच्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडणं काही शक्य नाही. पण मला याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर तुमचे टेस्टिमोनियल्स, तुमचे व्हिडिओ शेअर केले आणि ते व्हिडिओ बघून जर इतर लोकांनी स्पिरिच्युअल लेवल आपली डेव्हलप करायला जर सुरुवात केली तर त्याचे ब्लेसिंगसुद्धा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तर मला कसं आहे, पाणी पिणाऱ्या माणसाला पाणी देणं जेवढं पुण्याचं काम आहे तेवढं पाणी पिण्यासाठी लागणारा ग्लास देणं ते पण पुण्याचंच काम आहे. कारण ओंजळीतून पाणी पिणं आणि ग्लासातून पाणी पिणं यात फरक आहे. तर मला हेच म्हणायचं आहे, कुठेतरी आपली सकारात्मक ऊर्जेला आव्हान जर आपण दिलं तर त्याच्या माध्यमातून आपण आपली स्पिरिच्युअल लेवल, आपण आपलं गाईडलाईन लेवल, ॲस्ट्रायकल गाईडलाईन्स लेवल ही नक्कीच डेव्हलप करू शकतो आणि त्याचे खूपच चांगले परिणाम आपल्याला इकडे बघायला मिळतात. तर इथे यामध्ये कोणाला काही प्रश्न असेल, काही उत्तर आपण याच्यामध्ये करू शकतो, क्वेश्चन आन्सरिंग करू शकतो. जर कोणाला काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. ओके. हँडरेज जर तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही तुमच्या बाजूचं माईकचं बटन ऑन करा आणि माझ्याशी बोलायला सुरुवात करा. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण बेडरूममधले 7 बदल कसे करायचे हे सांगितलं आणि हे 7 बदल तुम्ही नक्की करून बघा. आणि यामध्ये आपण स्पिरिच्युअल गाईड्स देत असतो. तुमचं डेट ऑफ बर्थप्रमाणे तुमचं डेट ऑफ बर्थप्रमाणे काही आध्यात्मिक उपाय आम्ही तुम्हाला देत असतो किंवा काही गाईडलाईन तुम्हाला देत असतो, काही उपासना देत असतो, काही तोडगे देत असतो किंवा काही गोष्टी त्याच्या माध्यमातून सांगत असतो. तर त्या तुम्ही अतिशय डेडिकेटली आणि अतिशय म्हणजे काय म्हणतो लक्ष देऊन, लक्षपूर्वक जर त्या तुम्ही केल्यात तर साधारणपणे तुम्हाला 21 दिवस ते 45 दिवसामध्ये फरक बघायला मिळतो. पण ह्यामध्ये आता काही लोक माझ्याकडे आहेत जे माझे डेडिकेटेड फॉलोअर्स आहेत आणि डेडिकेटेड मला माझ्या गोष्टी ऐकतातसुद्धा, पण त्यांना थोडा रिझल्ट कमी जास्ती प्रमाणामध्ये मिळतो आहे. अशा वेळेला असे जे मला म्हणतात त्यांच्यासाठी मी माझी आत्ता ही पुढची स्क्रिप्ट सांगतो. ती स्क्रिप्ट म्हणजे काय तर 1 पॉईंट, एक म्हणजे निरअहंकारिता म्हणजे अहंकार विरहित जीवन जगायला पाहिजे. आपण मारुतीमधनं फिरा, स्कोडामधनं फिरा, नाही तर मर्सिडीजमधनं फिरा, पण अहंकार जर आपल्याकडे असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याकडे चिरकाल टिकू शकत नाही. कुठलीही चांगली गोष्ट आपल्याकडे चिरकाल टिकू शकत नाही. हा पहिला पॉईंट आहे. अहंकार जर असेल तर नकारात्मकतेला आपणच सुरुवात करतो आहे, अहंकार जर असेल तर त्यामुळे शक्य तितकी निरअहंकारिता ठेवा. मी सांगितलेल्या आध्यात्मिक गोष्टी, मी सांगितलेलं जे पण काही पॉईंट्स असतील त्या पॉईंट्स तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट देतील. आपण अहंकार विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरा पॉईंट म्हणजे निरउपद्रवी जीवन जगायचा प्रयत्न करा. निरउपद्रवी म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचा उपद्रव शक्य तितका, आता मला माहिती आहे आज आपण सगळे व्यवसाय करतो, आपली कौटुंबिक जीवनशैली असते. हां बोला मॅडम, बोला. नमस्कार, बोला. म्हटलं सर, माझा मुलगा आहे म्हटलं माझा 8 वर्षाचा. बोला. तर तो खूप त्रास देतो म्हटलं, तर मग डेट ऑफ बर्थ वरून काही सांगता येईल का? ठीक आहे चालेल. आता लहान मुलगा त्रास देणारच की, त्यात काय एवढं. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ सांगा. म्हणजे ना तो खूप ठीक आहे, काय हरकत नाही. डेट ऑफ बर्थ म्हणजे समजू शकतो लहान मुलं त्रास देतात, पण मग तो थोडा आहे ना हेच आहे, वेगळाच आहे असा, म्हणजे खूपच त्रास देतो. ओके. काय नाव आहे तुमचं? माझं शीतल महेंद्र साठे. शीतल साठे. महेंद्र साठे. कुठून बोलताय मॅडम तुम्ही? मी नाशिक मधून बोलते, सातपूर. अच्छा. मला डेट ऑफ बर्थ सांगा त्याची काय.
25/8 2014. 2014. ओके ऍक्च्युली मी त्याची काकी आहे, म्हणजे माझा बरं. पुतण्या आहे तो. ओके ओके हां. नाव काय त्याचं? त्याचं ईशान मनोज साठे, म्हणजे त्याचं नाव आहे ना, आम्ही अगोदर रुद्र ठेवलेलं होतं, हां हां. पण मग आम्ही चेंज केलं. ते आम्हाला वाटलं रुद्र नावामुळे त्रास देतो की काय तो आम्हाला, म्हणून आम्ही चेंज केलं. मग शाळेमध्ये त्याचं नाव ईशान ठेवलं आम्ही. ईशान. काय फरक पडला रुद्र ठेवला आणि ईशान ठेवल्यानंतर? काय फरक पडला असं वाटतं तुम्हाला? काहीच फरक नाही पडला. ओके ओके. किती वय आता त्याचं? 10 वर्षाचा असेल तो आता. 14 म्हटल्यावर 9 वर्षाचा. परिस्थिती कठीण आहे, पण अतिशय म्हणजे त्रास, म्हणजे त्याचं पालनपोषण करताना आईवडिलांना भयंकर त्रास होणार आहे, मी एवढं सांगू शकतो. तो खूपच त्रास देतो ना पण सर. नाही आतापर्यंत त्याच्या आईला पार डायरेक्टली, म्हणजे त्याची आई रडूनच देते, कारण तो इतका त्रास देतो. त्याचं कुंडली बघायला लागेल. कुंडली बघून काही गोष्टी सांगता येतील. न्यूमरोलॉजीप्रमाणे बघायला गेलं तर खूप टफ आहे काम, एवढं मी सांगू शकतो. आणि आत्तापर्यंत तो पडला झडला असेल, लागला असेल, आणि काही म्हणजे खूप म्हणजे नुकसानही झालं असेल बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे. तर ते सगळे योग त्याच्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत मला, या सगळ्या नंबर्सप्रमाणे, है ना. पण म्हणजे त्याच्यावर मग काही सांगता येईल का, म्हणजे काय बुवा असं कशामुळे एवढा त्रास कशामुळे? त्याला आहे ना, रोज सकाळी उठला ना किंवा रात्री झोपायच्या आधी किंवा दोन्ही वेळा केलं तरी चालेल. तुम्ही त्यांना हे काय म्हणतात त्याला, पसायदान त्याला ऐकायला सांगा किंवा म्हणायला सांगा. त्याच्याकडनं पसायदान पाठ करून घ्या किंवा पसायदान म्हणायला सांगा सकाळी आणि संध्याकाळी. हो, पसायदान. हनुमान चालीसा म्हणायला लावतो तिला मी. हनुमान चालीसा पण ठीक आहे, पण म्हणजे हनुमान चालीसा हा एक वेगळा विषय होऊन जातो याच्यामध्ये, आणि पसायदान एक वेगळा विषय होतो, है ना. अजून काही करू शकतो अहो? ऍक्च्युली खरंच आहे ना, तो त्रासच एवढा देतो ना, मग आम्हाला सगळ्यांना खूपच त्रास होतो ना, असं आहे ना. मी सांगू शकेल काय करायचं. आता हे सगळ्यांसमोर बोलण्याची गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये काही गोष्टी चर्चेनंतर, काय असतं असं कोणाचे निगेटिव्ह कोणाचे पॉझिटिव्ह सगळ्यांसमोर शेअर करणं योग्य नाही, आहे ना. तर केसचं सस्पेन्स राखणं किंवा केसचं कुठल्या पण केसचं जी गोपनीयता आहे ती ठेवता आली पाहिजे शेवटपर्यंत आपल्याला. त्यामुळे आम्ही इकडे लोकांचे पर्सनल टॉपिक डिस्कस करत नाही सगळ्यांमध्ये. इट्स टू बी क्लिअर. म्हणजे मी खरं सांगतो आहे तुम्हाला, माझी कामाची पद्धत थोडी वेगळी आहे यामध्ये, असं आहे. तर ह्यामध्ये आपण काय करूया, तुम्ही मला व्हॉट्सअपला पिंग करा त्याचं डेट ऑफ बर्थ आणि हे सगळं परत व्हॉट्सअपला पिंग करा. मग मी तुम्हाला पुढे मार्ग दाखवतो काय करायचं काय नाही ते. मी सांगतो तसं जर तुम्ही केलं ना तर त्याला 1.5 ते 3 महिन्यामध्ये त्याला थोडा फरक पडेल, है ना. असं आहे. आता मुलगा म्हटलं की ते थोडा असणारच आहे, तो काय त्याच्यात काही शंका नाही. पण मला त्याच्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की तो खूप त्रास देतो, त्याचे थोडं सबकॉन्शियस आपण ॲक्टिवेट करू शकतो, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. तेवढं टॅलेंट आहे आपल्याकडे, आहे ना. काय काळजी करू नका. म्हणजे आत्ता त्रास देतो त्याच्यापेक्षा 50% जरी कमी झाला ना तो तरी खूप आहे. तेवढं करून देऊ शकतो मी. तेवढी कलाकारी आहे आपल्याकडे, स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने. हो हो चालेल, ठीक आहे. ओके. श्री स्वामी समर्थ. बोला. हँड्रेड बोला. हां, माझं नाव नितीन खंडाईकर आहे. हां. मी लातूरून बोलतोय. लातूर. हां. माझी डेट ऑफ बर्थ आहे 22/12/1975. ओके.
एक मिनटं थांबा जरा. हा. बोला काय प्रॉब्लेम सांगा. काहीच होत मला नाही. घर घ्यायचंय हं, स्वतःच. ओके. तर 2 वर्ष झालं अडचणीच यायला आता. काय व्यवसाय करता तुम्ही? माझा केटरिंगचा व्यवसाय आहे. कॅटरिंगचा व्यवसाय. ओके, हा. ठीक आहे ना. आत्ता राहत्या घरी तुम्ही जे राहताय ते किती वर्षापासून राहताय? अंदाजे 10 वर्ष वाजले. 10 वर्ष झाली. ओके. किरायचं घर आहे. आणि मग नवीन घर तुम्हाला त्याच लोकेशनला घ्यायचं का जवळपास कुठे कसं? हा, त्याच लोकेशनला बघायला. ओके. ठीक आहे. एक घर बघितले आम्ही हा. घराच्या मागच्या साईडला. हां, मग तो माणूस वाटणार करायला भेटायला. मग 1-2 घरं बघितले तर आज सांगतो उद्या सांगतो म्हणायला. माझ्या नातेवाईकाला घ्यायचे वगैरे. ओके. ओके. आणि एक घर बघितलं होतं 33 लाख रुपये सांगितले होते. आता 40 लाखाच्या खाली नाही म्हणतात. ओके. ओके. ठीक आहे, चालेल. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. रोज महादेवाच्या पिंडीवरती ना जल चढवायचं. रोज एकही दिवस खंड पडता कामा नाही. महादेवाच्या पिंडीवरती जल चढवताना 4 थेंब मोगऱ्याचे अत्तर टाकायचं त्याच्यामध्ये. आणि आणि ते जल तुम्ही वाहायचं महादेवाच्या पिंडीवर. ते लोट्यात टाका किंवा बाटलीत टाका, जसं तुमचं असेल तर. बिसलेरी पाण्याची बाटली असेल तर, किंवा तुमचं लोटा असेल तर. घरून घेऊन घेतलात पाणी तरी चालेल. तिकडे पाण्याची सोय असते. ऑलमोस्ट प्रत्येक मंदिरामध्ये महादेवाच्या पाण्याची सोय असते. नसेल तर आपलं घरून घेऊन गेलं तरी चालेल. वेळेचं कुठलंही बंधन नाही. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, पहाटे, मध्यरात्री कधी करू शकता. पण खंड पडता कामा नाही. मंदिर बदली झालं तरी चालतं. म्हणजे कधी तुम्ही बाहेर गेलात, इकडे गेलात, तर तुम्ही सांगू शकता देवाला की मी आधी सांगू शकता देवाला, कन्फिस्ट करू शकता की मी सो ठिकाणी चाललो आहे, मला काही उद्या यायला जमणार नाही, पण देवा तुझं दर्शन तू तिकडे देशील मला, तर मी तिकडे जाऊन पण म्हणजे हे करेन, म्हणजे तुझी पूजा करेन बा. तर असं जर तुम्ही केलं ना, तुम्ही करून बघा. 1-2 आठवडे तुम्हाला काय फरक पडतो तुम्ही सांगा मला. आणि त्याच्यानंतर मग पुढे मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते, है ना. ठीक. आणि सर माझे एकाला पैसे दिले होते आम्ही घराकरता. 12 लाख सोनाराला दिले होते, पण सोनाराने आत्महत्या केली. कसं आहे, हे जे सगळे व्यवहार असतात ना, हे सगळे तुमचे कर्मावरती अवलंबून असतात. म्हणजे असं काही स्पेसिफिक आत्ताच झालं आणि आत्ताच हे आपण सगळे या जन्माचे कॅल्क्युलेशन करत बसतो. पण ते तसं नसतं. ॲस्ट्राइल्स एनर्जीज ज्या असतात ना, त्या सगळ्या तुमच्या आधीच्या. तुमचं 1 रुपयाचं जरी इकडचं तिकडे झालं आणि इकडचं तिकडे होत नसेल तरीसुद्धा ते तुमचं सगळं पास्ट लाईफवरती अवलंबून असतं. आपण कर्म करून मिळवणारं जे धन आहे, ते धन काय सगळं आपलं होत नसतं. त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वाटेकरी ठरलेलं आहे. असं आहे. आता ते मिळालं, लागलं. आता एक योग असतो एखाद्याच्या जीवनामध्ये. एक योग असतो की तो ते चालतो आणि त्याला लाख रुपये मिळून जातात. एखाद्याच्या जीवनामध्ये तो योग असतो, तो चालतो आणि त्याला करोडो रुपये मिळून जातात. आणि त्याचं उलटही होऊ शकतं, वसेस वर्षा. तर ह्या सगळ्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की आता हे जे झालं त्याच्याविषयी आता काय हे करत बसण्यापेक्षा पुढे काय होते आणि पुढे आपण काय करू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीने, त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि आता काय म्हणजे आता 1-2 गोष्टी मी सांगेल इथे, पण म्हणजे आता एवढ्या वेळेअभावी कदाचित मी तेवढी चर्चा वाढू शकणार नाही तुमच्याशी. पण पण कसं आहे, ह्या गोष्टी तिथे होतच असतात. म्हणजे ह्याला काय आहे, दुसरा पर्याय नाही. कसं असतं, मागच्या जन्माच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या ॲब्सोल्युटली पुढे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला मिळत असतं. असं आहे. ॲब्सोल्युटली पुरेपूर 1%, नॉट अ सिंगल 1% ऑल्सो डायल्यूट डेअर. म्हणजे इकडचं तिकडे होत नाही अजिबात. एवढं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आहे जीवनामध्ये. तर त्यामुळे आता 22 लाख घेतले आणि त्यांनी आत्महत्या केली, म्हणजे मागच्या जन्मी आपण त्याच्याकडनं 22 लाख घेऊन आत्महत्या केली असेल, असंही होऊ शकतं ना. मी काय बोलतो, आता एका नावेमध्ये 10 लोक बसलेत आणि त्या नावेमध्ये ना
एकाच्याच कुंडलीमध्ये मृत्यूचा योग आहे, पाण्यात बुडून मृत्यूचा योग आहे एकाच्याच कुंडलीमध्ये. तर तुम्ही मला सांगा 10 लोकांचं नशीब चांगलं आहे मग नाव वाचायला पाहिजे का एकाचं नशीब खराब आहे नाव डुबायला पाहिजे? काय होईल तुम्ही सांगा मला. 10 जणांचं नशीब चांगलं म्हणजे वाचायला पाहिजे ना. 9 लोकांचं नशीब चांगलं आहे तर नाव वाचायला पाहिजे ना. हां, आता अजून एक उदाहरण देतो मी, ह्याचं उत्तर देतो तुम्हाला. अजून एक उदाहरण देतो. आंब्यांची पेटी आणली, 1 डझन आंबे त्याच्यामधले, 1 आंबा खराब निघाला, 11 आंबे चांगलेत. आत्तापर्यंत कधी बघितलंय का हो 11 आंब्यांनी त्या खराब झालेल्या आंब्याला चांगलं केलंय? नाही ना, सांगा तुम्ही मला. नाही केलं. निसर्गाचे नियम आहेत ते. 1 आंब्याने पुढच्या बाजूच्या 2 आंब्यांना खराब केलं असेल, पण ह्या 11 आंब्यांमध्ये एवढी ताकद नाही आहे की त्या खराब आंब्याला चांगला करू शकेल. तेच बोटीचं उदाहरण आहे. बोटीचं उदाहरणामध्ये 1 व्यक्तीचा बुडायचा योग आहे ना, तो अख्ख्या 9 जणांना घेऊन जाऊ शकतो. बरोबर. लक्षात घ्या. मग त्या 9 लोकांचं डेस्टिनी पण काम नाही करत तिकडे, ज्या वेळेला ह्याची नकारात्मकता तिथे काम करते. मग अशा ज्या गोष्टी होतात तर मग आता तुमचे 9ला गेले काय आणि आमचे 10ला गेले काय फरक नाही पडत याच्यामध्ये. मग माझ्याकडे एवढ्या अनंत प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे केस येतात ना नितीन भाऊ, तुम्हाला काय सांगू मी. अतिशय खतरनाक काम आहे आपलं. म्हणजे स्वामी महाराजांचंच काम आहे हे, माझं काम नाहीच आहे ॲक्च्युली. मी तर नेहमीच म्हणतो की हे सगळं तेच करून घेतात आपल्याकडनं, आपली तर काय अवकातच नाही आहे काय. पण ठीक आहे, काय हरकत नाही. कर्मधर्म संयोगाने आलो इथपर्यंत, ह्याच्या पुढचा प्रवास सुखकर होईल असं आपण आशा व्यक्त करतो. आणि ज्याच्या आपल्यामुळे आज एवढ्या सगळ्या लोकांचं आपण चांगलं करण्याचा प्रयत्नच करतो आहे. मी तर प्रयत्नच बोलतो आहे, चांगलं करतो असं म्हणतच नाही आहे, प्रयत्नच करतो आहे ना. तुमचं घराचं काम होईल. मी सांगतो त्या गोष्टी जर तुम्ही माझं तंतोतंत पाळल्यात ना तर तुमचं घराचं काम होईल, एवढा मी तुम्हाला शब्द देतो इकडे आज या लाईव्ह सेशनमध्ये, आहे ना. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. मला व्हॉट्सअपला तुमचा ना मला तुम्हाला तुमचा व्हॉट्सअपला हा डेट ऑफ बर्थ परत मला पिंग करा, म्हणजे काय होईल मला लक्षात राहील तुमचा विषय काय नाही. ते तर ऑब्वियस ना. आता घर घ्यायचं म्हटलं धंदा वाढलाच पाहिजे, त्याच्याशिवाय घराचे हप्ते कसे फेडणार. 100% करून देणार काम तुमचं, काळजीच करू नका. ते बघा ते किती पैसे बुडले आपले? 12 लाख बुडले ना. देवाने आपल्या नशिबामध्ये 1,20,00,000 रुपये लिहिलेत. 12ला गेले काय फरक पडला? आता बोला. बरोबर आहे. हां, मग आता मी सांगतो तसं केलं तर ते भेटतील, एवढी मी एवढं तुम्हाला सांगू शकतो. कारण देव हे बघा, देव कुठे आपलं गेलं ना ते गेलं, पण त्याच्या बदल्यात देवाने आपल्याला तेवढी सोय करून दिली, तेवढी तरतूद करून दिली. फक्त त्याचा मार्गक्रमण आपण योग्य त्या पद्धतीने करायला पाहिजे असं मला वाटतं, आहे ना. आणि आपण ते मार्गक्रमण करत नाही म्हणून ते आपल्याला लाभत नाही असं आहे. हां, माझं म्हणणं पटतं का बघा तुम्हाला? हां बरोबर आहे सर. हां, असं आहे ते. चालेल, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही या लाईव्ह सेशनला आलात, माझ्यावर क्वेश्चन आन्सरिंग केली. अतिशय छान वाटलं मला तुमच्याशी चर्चा करताना. आणि कदाचित तुमच्याबरोबर चर्चा करता इतरही लोकांना त्याचा अवेअरनेस मिळेल, काही गोष्टी त्यांनाही प्राप्त होतील अशी आपण आशा व्यक्त करूया. श्री स्वामी समर्थ. बोला, अजून कोण आहे इकडे? बोला. हां, इथे हँडरेज केला आहे. हो, श्री स्वामी समर्थ. बोला. सर, माझी डेट ऑफ बर्थ आहे 21/11/63. नाव सांगा तुमचं. ज्योती भोसले. ज्योती भोसले. दादरवरनं बोलताय का तुम्ही? हो. नमस्कार मॅडम, काय आहे तुम्ही? नमस्कार सर. मी ते तुम्हाला सांगितलं ते 4 तारखेनंतर मुलगा येतोय. होय का? बरोबर. म्हणाला मी आल्यानंतर मग तुझ्याशी व्यवस्थित बोलेन आणि आपण करू मध्ये. हां, ठीक आहे ना, काय हरकत नाही. माझा प्रश्न असा आहे, माझी ना तब्येत खूप खालावली आहे. 1 वर्ष जवळजवळ झालं. त्या अगोदर सगळं व्यवस्थित होतं, पण आता एकदम म्हणजे वजन पण कमी झालंय आणि एकदम विकनेस पण आलाय. एक मिनटं थांबा, जरा मी कॅल्क्युलेशन करतो. हां,
महादेवाच्या पिंडीवरती पाणी चढवणे आणि काय करायचं कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. महादेवाचं जी पिंड आहे ना, मंदिरामध्ये गाभारा असतो की नाही, तर त्या गाभाऱ्यामध्ये आपलं गुलाबजल असतं ना, गुलाबजल, त्या गुलाबजलामध्ये ना 2 वस्त्र भिजवायची. एक वस्त्र भिजवायचं आणि पिशवीत घेऊन जायचं आणि जो गाभारा असतो ना, महादेवाचा जो गाभारा असतो ना, तो गाभारा पूर्ण पुसायचा. हां, आणि मग तो गाभारा पुसून झाला ना की मग त्याच्यावरती पाणी व्हायचं. तुम्ही साधं पाणी व्हायचं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलायचं, साधं पाणी व्हायचं. आणि मग ती तो जो पुसलेला जो वस्त्र आहे ते ज्या पिशवीत नेलं त्याच पिशवीत भरायचं आणि घरी घेऊन यायचं. आणि ते घरी आल्यावर तुम्ही तुमच्या म्हणजे ते घरी आल्यावर त्याला धुवून स्वच्छ करायचं आणि मग ते परत गुलाब पाण्यामध्ये भिजवायचं दुसऱ्या दिवसासाठी. म्हणजे 2 वस्त्र तुम्ही घेऊ शकता अल्टरनेट वापरण्यासाठी. म्हणजे आज केलं उद्या केलं असं करू शकता. महिलांचे 5 दिवस करायचं नाही आणि बाकीच्या दिवसांमध्ये खंड पडता कामा नाही. पण ते किती दिवस करायचे? तुम्हाला 2 ते 3 आठवड्यामध्ये समजेल मी काय म्हणतोय ते. हां, चालेल. आहे ना. काय काळजी करू नका, काय होणार नाही, है ना. मी सांगतो ते. एकदमच म्हणजे खालावली म्हणजे एकदम म्हणतात ना, नूर जातो चेहऱ्यावरचा. डॉक्टर काय म्हणतायत? डायबिटीज डिटेक्ट झाले, पण ते नॉर्मल आहे आता. म्हणजे जसं काही प्रॉब्लेम नाहीये. 100-110 पर्यंतच असतं, त्याच्यावर जात नाही. गोळ्या वगैरे चालू आहेत, पण विकनेसपणा जाणवतो जास्त. हे करा, हुरूप राहत नाहीये. हो, मग हे करा, तुमचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम होईल, काय काळजी करू नका, है ना. पर्सनल नंतर बोलते तुमच्यावर. हो, चालेल. ओके, व्हॉट्सअप. हो, चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. बोला. हँडरेज आहेत इकडे काही लोकांचे, त्यांनी बोलायला हरकत नाही आहे. आता खूप थोड्या वेळासाठी मी इथे आहे. ऑलरेडी माझ्या घड्याळामध्ये 7:07 झालेले आहेत. हॅलो. हां, नमस्कार, बोला. हां, नमस्कार सर, स्मिता टेंबेकर बोलते. हो, बोला. हां. सर, मला विचारायचं होतं की स्वामींची अशी कुठली नित्य सेवा जी आहे की जी आपण करू शकतो रोज डेली लाईफ मध्ये, म्हणजे आपल्या रुटीन याच्यामध्ये वर्किंग आहे मी, तर अशी कुठली सेवा आहे की त्याच्यामुळे थोडा पॉझिटिव्हनेस पण येईल. कुठून बोलताय तुम्ही? मुंबईवरनं कुठून? बोरिवली. ओके. अच्छा, गोराईवाला मॅडम आहेत का? ओके. अहो, तुम्हाला हनुमानाचा फोटो सांगितला होता ना मग? हो, तर चालूच आहे माझा. ओके. ते तर आहे, रोजच करते. ओके. डेट ऑफ बर्थ सांगा. 19 डिसेंबर 1979. ओके. 79 ना. ठीक आहे. आणि दुसरी अजून एक हे होतं. बोला. लोन लवकर हे होण्यासाठी काय आहे उपाय? काय कशा? लोन जे आहे लवकर उचलणे. ओके. सांगतो. आता कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये आता तुम्हाला हनुमानाचा जे सांगितलं ना विषय, तो अतिशय परफेक्ट आहे. तो तुम्हाला एकदम चपखल बसणार, तो काय प्रश्नच नाही. म्हणजे आपली प्रॅक्टिसच आहे त्याच्यामध्ये तेवढी. सेकंड थिंग, स्वामींची उपासना जसं तुम्ही म्हटलात ना, तुमची इच्छा आहे ना, तर तुम्ही 7 माळी श्री स्वामी समर्थांची जप करायचा. 7 माळी. मसाला अगरबत्ती लावायची, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरायची नाही वास्तूमध्ये. आणि तुपाचा दिवा लावायचा किंवा तिळाचा दिवा लावला स्वामींना तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. एक तुपाचा दिवा आपण हनुमानाला लावतोय ना, तर मग स्वामींना तिळाचा तेलाचा दिवा लावा किंवा राईचा तेलाचा दिवा लावा तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, है ना. तर आय बी सजेस्ट यू की तुम्ही राईचा दिवा लावा, है ना. तर ते तुम्ही करा स्वामींसाठी. फोटो घ्या ना, छोटासा एखादा फोटो घ्या. देवासमोर बसून स्वामी समर्थ म्हणा तर सही, स्वामी येतील आपोआप घरी, काळजीच करू नका. हो, तुम्ही आता आमचे एवढे आनंद अनुभव आहेत ना इकडे, काय स्वामींना काय फोटो आणि मूर्तीपुरतं मर्यादित नाही आहेत स्वामी. तुम्ही स्वामी समर्थ नाव उच्चार करा. हां, स्वामी समर्थ कुठे कुठे दर्शन देतील तुम्हाला बघा. मग असं आहे ना, स्वामी समर्थ महाराज आहेत ते.
साधं काम सकाळी आहे का संध्याकाळी ते? किंवा रात्री असं मला ज्या ह्याला जमेल त्यावेळेस करू. हो, तुम्हाला वेळेचं काही पण मी बघा माझ्याकडचं जे आध्यात्मिक उपासना आहेत ना त्याच्यामध्ये मी वेळेचं बंधन मुद्दाम ठेवलं नाही आहे. कारण मला माहिती आहे प्रत्येकाची एक जीवनशैली असते प्रत्येकाचं. हां शेड्यूल आहे, परत आल्यानंतर न करायचं सगळं. जाणं येणं सगळं बरोबर आहे. हो बरोबर आहे. येस परफेक्ट आहे. म्हणजे मी वेळ सांगत नाही पण खंड पडता कामा नाही एवढं मात्र मी सांगतो. कसं आहे जेवणाच्या वेळेला जेवण करतो, आरामाच्या वेळेला आराम करतो आपण. बाकीचे आपले सगळे चोचले असतात ते सगळे आता ते काय व्हिडिओच्या ऑडिओच्या माध्यमातून हां काय टाइम मिळत नाही. हां पण मग जे ते सगळं करतो मग अध्यात्माला 10 मिनटं द्यायला नको का मग आपण तुम्ही सांगा मग. हो हो. तर माझं तेवढंच म्हणणं आहे बाकी काय नाही. काय म्हणताय बाकी अजून? हां बाकी काय नाही, आहेत बरेच प्रश्न, शनिवारी वगैरे बोलूया आपण. हो ते ताईंचं झालं नाही मग ते ताईंना त्यांनी डेट ऑफ बर्थ पाठवली होती मला वाटतं आजच पाठवली होती. हा, मी तिला बोलले होते पण फोटो नाही पाठवला त्यांनी. फोटो मी म्हटलं होतं मला ॲस्ट्राइल्स मुवमेंट्स चेक करायचे तर मला फोटो पण पाठवू. फोटो नाही पाठवला. सांगा त्यांना काय असतं मला ज्या गोष्टींची क्लॅरिटी द्यायची आहे ना त्यांना तर ते त्या पद्धतीने मग ते इझी पडतं मला पुढे काम करायला. मला तुम्हाला मार्ग दाखवायचा आहे पण ते मार्ग आधी मला तर कळलं पाहिजे पुढे मला काय सांगायचं तुम्हाला असं आहे ना ते. मी आज एवढं कॉन्फिडेंटली बोलतो याचं कारण काय आहे तर माझं हा सगळा स्टडी बेस आहे इथे. असं इथे कसं आहे आम्ही म्हणजे धंदा करायला बसलो नाही आहे. लोकांना चांगला मार्ग दाखवल्यानंतर 2 पैसे मिळतील ते आपले असं स्वामी महाराजांनीचा आदेश आहे आम्हाला. असं आहे त्यामुळे तो काय आणि आमचा सगळा प्रपंच आमचं सगळं हे तेच चालवतात ते. त्यामुळे आम्हाला काय हेच नाही त्याच्यामध्ये काय हेच नाही चिंताच नाही आहे त्याची. ते म्हणतील तसं हां मग दिला दिवस तर भरायचं नाही दिला तर उपाशी राहायचं काय हरकत नाही. एवढं सरेंडर झालो आहे आपण आता. नाही पण एवढं सरेंडर झालो आहे आपण आता. असं आहे ते ठेवत नाही तो विषय वेगळा आहे. पण एवढं सरेंडर म्हणजे एक भक्त म्हणून तुम्ही तेवढं सरेंडर व्हायला पाहिजे असं मला ते सांगायचं आहे. हां उद्देश तर ते शक्य अशक्य शक्य करतील स्वामी तर त्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही असं आहे. हो आहे ना म्हणजे हो प्लीज. ओके मॅडम ओके थँक्यू व्हेरी मच. ओके श्री स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ बोला. हॅलो हँडरेज इथे बरेच आहेत अजून 2-3 हँडरेज इथे आहेत. जर कोणाला माझ्याशी चर्चा करायची असेल तर तुमच्या बाजूचं माईकचं बटन चालू करा आणि माझ्याशी माझ्याबरोबर बोलायला सुरुवात करा. हॅलो श्री स्वामी समर्थ बोला. ओके ठीक आहे. तर या मगाचा जो विषय तो थोडा कंटिन्यू करतो मी इकडे. जसं की निरअहंकारिता म्हणजे काय होतं काही थोड्या चांगल्या गोष्टी झाल्या की आपल्याकडे आपला अहंकार बळावतो. अहंकार बळवला की आपल्याला निसर्ग सहकार्य करत नाही आणि निसर्ग सहकार्य बंद केलं की आपलं वास्तुशास्त्र बिघडतं, कुंडली बिघडते, आपले नंबरोलॉजीतले नंबर बिघडतात, आपले ओरा लेवल चेंज होतात, मग ॲसिडिटी होते, डोकं दुखतं आणि आरोग्य बिघडतं, राग येतो, रागाचे प्रमाण आपलं अतिशय वाढतं अहंकारामुळे. आणि हा अतिशय अहंकार म्हणजे थोडंसं आपले अहंकार आपल्या याच्यामध्ये अजिबात येता कामा नये. बरेच लोक मला म्हणतात सर आम्ही करतोय सगळं पण आम्हाला रिझल्ट थोडा कमी मिळतो किंवा अजून थोडा रिझल्ट हवा आहे आम्हाला. तर मी नेहमी म्हणतो निरअहंकारिता ठेवा. जसं होते तसं होऊ द्या. जास्त तणाव निर्माण करू नका. निसर्गाविषयी पण अहंकार ठेवू नका आणि कुठल्याच विषयी अहंकार ठेवू नका. जसं चाललं तसं चालू ठेवा. कष्ट करा, मेहनत करा, पण अहंकार करू नका. तेव्हा काय एखादी गोष्ट चांगली प्राप्त झाली तर लगेच अहंकार येतो माणसाला. मग अहंकारिता निरअहंकारिता जर तुमच्याकडे असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगला येतो. ही पहिली क्वालिटी. आणि दुसरी क्वालिटी मगाशी मी डिस्कस करता राहिली ती म्हणजे त्याच्यामध्ये येते निरउपद्रवता. म्हणजे कुठल्याही प्रकारचा उपद्रव होता कामा नये. का तर आज आपण व्यावसायिक जीवनामध्ये जगतो. आपली कौटुंबिक जीवनशैली वेगळी आहे. आज मुंबई पुण्यात आणि नाशिकसारख्या मोठमोठ्या ठिकाणी आपण राहतो. व्यवहारावरनं इतर गोष्टींवरनं वादविवाद होतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. मलाही माहिती आहे संसारिक जीवनामधल्या गोष्टी वेगळ्या असतात. ओके बोला. नमस्कार बोला. हॅलो हां तर ह्यामध्ये मी म्हणून म्हणतो की
ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याबरोबर घटनाक्रम जो असतो तो वेगळ्या पद्धतीने होत असतो आणि तो सगळा होता होता उपद्रव निर्माण होतो. आणि हा जो उपद्रव आहे ना हा आपल्यामुळे होता कामा नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्न तर करा, थोडं कमी झाला तरी चालेल पण प्रयत्न तर करा. निरव उपद्रविता म्हणजे उपद्रव कमी ठेवा. आपल्याकडनं उपद्रव कमी ठेवा, लोकांकडनं आपोआप कमी होईल आहे ना. आणि अध्यात्म करत राहा. ह्या 2 क्वालिटीज अध्यात्म करताना या 2 क्वालिटीज जर तुमच्याकडे नसतील तर तुमचा अध्यात्माला 50% डिस्काउंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे 50% डाऊन होणार तुमचं स्पिरिच्युअलिटी रिझल्ट. मला बरेच लोक म्हणतात सर आम्हाला रिझल्ट मिळतो आहे पण तसा नाही मिळत आहे. म्हटलं तसा पाहिजे असेल ना तर या 2 क्वालिटी तुमच्याकडे पाहिजे. एक म्हणजे निरअहंकारिता, देव ठेवतोय तसं राहायची तयारी पाहिजे. काम करा, कष्ट करा, मेहनत करा, सगळ्या गोष्टी. मी पण दिवस रात्र धावतो आहे पण कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही आपल्याकडे. आज स्वामी महाराजांच्या कृपेने सगळं आहे आपल्याकडे पण कुठलाही अहंकार नाही. स्वामींना म्हणतो आहे ते तुमचे, ठेवायचं ठेवा, घालवायचं ते घालवा, आम्हाला काही टेन्शन नाही. आत्तापर्यंत अनेक वेळा गेलं आहे माझं, अजूनही गेलं तरी चालेल. पण अहंकार कुठलाही नाही, ते पूर्वी नव्हता, आजही नाही आहे. आणि उपद्रव कुठलाही नाही. उपद्रव म्हणजे काय तर आपल्यामुळे त्रास होतो आहे लोकांना, ते काम करू नका. हां, लोकांमुळे आपल्याला त्रास होतो आहे, लोक छळतात आपल्याला, ते चालेल, ते स्वामी महाराज बघून घेतील. काय स्वामी महाराजांचे भक्त आहे ना आपण, तर ते स्वामी महाराज अतिशय चांगल्या पद्धतीने जाणतात आणि त्याला न्याय देण्याचं काम खतरनाक आहे. म्हणजे स्वामी महाराजांचा न्याय म्हणजे काय बोलतात त्याला, स्वामी महाराजांचा वजन काट्याला काटाच नाही आहे मी तर बोलतो, कारण ते त्याच्या पलीकडचं काम आहे ते. हां बोला, काय म्हणताय, बोला. नमस्कार, बोला. हॅलो. हां नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ, बोला. सर ऍक्च्युली मी स्वामींचे 31 गुरुवार केले, तर आता मला उद्यापन करायचंय, तर त्याबद्दल माहिती मिळेल का? म्हणजे कसं करायचं, काय करायचं? काय गेले, पोथी वाचली का स्वामींची? हो, म्हणजे स्वामींच्या चित्राचे 21 गुरुवार केले मी. 21 गुरुवार केले, एक दिवसासाठी. वा वा, व्हेरी गुड. 21 गुरुवार केले. हां ओके. हां, आता उद्यापन कधी, ह्या गुरुवारी आहे का पुढच्या गुरुवारी? नेक्स्ट गुरुवारी. आता काय काय करायचं मी सांगतो बघा. हां हां, पण जर भावकीमध्ये सुट्ट असल्यामुळे मी आज करू शकले नाही. ओके ओके ओके, काय हरकत नाही, काय हरकत नाही. नाव काय म्हटलं तुमचं? माझं नाव पूजा पाटील सर, मी पुण्याला राहते. ओके ओके. डेट ऑफ बर्थ सांगता का मला तुमची? 6/10/1994. 6/10/1994. पुण्यामध्ये एक्झॅक्ट कुठे राहता तुम्ही, लोकेशन काय? पुण्याला मी वारजेला राहते सर, शिवणे एरिया. ओके ओके, ठीक आहे. 1 मिनटं थांबा जरा, मी कॅल्क्युलेशन करतो. 6 7 8 हां, आता मी सांगतो ते पॉईंट तुम्ही लिहून घेता का, म्हणजे मग तुम्हाला थोडं इझी पडेल, म्हणजे नाही का? हां घ्या. आता स्वामी महाराजांचं उद्यापन करायचं आहे ना, स्वामी महाराजांचा फोटो आहे तुमच्याकडे? आहे ना? फोटोच्या बाजूला कळस ठेवला आहे? पण फोटो वेगळ्या ठिकाणी असेल आणि देवारा वेगळ्या ठिकाणी असेल ना? म्हणजे माझ्या देवारात एक फोटो आहे आणि लिव्हिंग रूम मध्ये मी एक मोठा फोटो लावलाय. ओके ओके, हां असं केलं. ओके बरं, ठीक आहे, चालेल. मग तो एक विषय झाला इथे क्लिअर. दुसरा पुढचा पॉईंट आता याच्यामध्ये असा आहे, स्वामी महाराजांना म्हणजे नॉर्मल आपलं हार वाहणे आणि चाफ्याचं फूल खूप आवडतं स्वामी महाराजांना. तर त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना चाफ्याचं फूल वाहा. आणि महिला येणार तुमच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे उद्यापनाला, तर तुम्ही 7 महिला 9 महिला किंवा 12 महिला बोलवू शकता. कमी जास्त झाल्या तरी हरकत नाही, पण एक टेंटेटिव्हली मी सांगून ठेवतो तुम्हाला. आणि त्या आल्यानंतर त्यांना तुम्ही गजरा द्या, है ना. आणि आपण हळद कुंकूचा जो हे करतो तसं तुम्ही करा, है ना.
हळदी कुंकूचा कार्यक्रम करतो आपण तसं तुम्ही करा. जर तुम्हाला यथाशक्ती यथाज्ञान जर तुम्ही काही पाहुणचार जर त्यांचा केला त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना पांढऱ्या रंगाची खीर पांढऱ्या रंगाची खीर तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायची आहे. मग तुम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला काय आणि नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला काय ते नाव इज अपॉन टू यू, इज ऑल अपॉन टू यू. पण तुम्हाला पांढऱ्या रंगाची खीर तुमच्या घरातल्या अग्नीवरती विस्तवावरती बनवायची, पार्सल नको है ना. तर तेवढं मात्र बघा. आणि वाटीमध्ये तुम्ही ते देऊ शकता. प्रत्येक महिलेला तुम्ही फळ द्या, त्याच्यामध्ये एक फळ एक फूल है ना. आणि अत्तर लावा, हळदी कुंकू द्या. आणि तुम्ही आता आपलं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही एखादा स्वामी महाराजांचा फोटो त्याच्यामध्ये देऊ शकता प्रत्येक महिलेला, किंवा अध्यायाचं छोटं पुस्तक देऊ शकता. छोटे पुस्तकं मिळतात अध्यायाचे स्वामी महाराजांचे, स्वामी चरित्राचे छोटे अध्यायवाले द्या. मोठ्या अध्यायाचं नका देऊ, छोटे द्या. त्यामुळे म्हणजे कसं स्वामी महाराज सगळे घरोघरी पोचतील त्याच्या माध्यमातून. आणि तर तसं तुम्ही करा. आणि अशा पद्धतीने तुमचं उद्यापन यशस्वी झालं, यथाशक्ती यथासंपन्न तुम्ही ते करा, असं आहे. त्यात तुम्हाला काही डाऊट असेल तर मला प्रश्न विचारा, आत्ताच विचारा, हे उत्तर देतो लगेच है ना. हां 5, 9, 7, 12 है ना. चालेल. स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो आणि बेसनाचे लाडू आवडतात. मी सजेस्ट करेल तुम्ही बेसनाचे लाडू करा, घरी करा. हां अरे क्या बात आहे, क्या बात आहे, मस्त. त्याच्यामुळे म्हटलं ही आयडिया मला होती थोडी, म्हटलं अजून एकदा तुम्हाला विचारून बघावं की अजून वेगळं मला काय करता येईल. हो, तुम्ही स्वामी महाराजांना घरचे बेसनाचे लाडू ठेवा. आणि बेसनाचे लाडू अतिशय आवडतं स्वामी महाराजांना, त्यामुळे खूप चांगली परिस्थिती आहे, खूप चांगली परिस्थिती आहे. ओके, श्री स्वामी समर्थ. अजून कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. आता खूपच थोड्या वेळासाठी मी इथे आहे आणि आता माझ्या घड्याळात वाजल्या 7:22 संध्याकाळच्या. बोला. अजून 2 लोकांचे हँड रेज आहेत इथे. हॅलो. हां बोला, नमस्कार, बोला. श्री स्वामी समर्थ, बोला. येतोय आवाज, बोला बोला. हो येतोय, बोला. मला माझ्या मुलाबद्दल विचारायचं आहे. हां माझ्या मुलाबद्दल जरा थोडं सांगता. तो आता 27 वर्षाचा आहे. हां ऐकत नाही तो कोणाचं अजिबात. ते पण स्वामीचं परत करते. चालू असतं माझ. तर ओके. त्याच्यावर काय म्हटलंय तो काहीच ऐकत नाही. आणि अजून एक सांगायचंय की म्हणजे आपण जे दिवा लावतो ना तर त्यामध्ये माझं आता एवढ्यात ना कंटिन्यू म्हणजे चंद्रकोर तयार होतो. ओके. बोला. हां हॅलो, बोला. आला माझा आवाज आता? हॅलो. हां बोला ना मॅडम, ऐकतोय मी, बोला. मी सांगितलं आता माझ्या मुलाबद्दल. हां त्याचं डेट ऑफ बर्थ सांगा मला काय. हां 20/9. पुढे सांगा. 96. ओके. नाव काय आहे मुलाचं? कोणाचं तरी माईक चालू आहे, जरा माईक बंद करता का? हॅलो.
नंबर दे. हां बोला. हा बोला ना सर, येतोय आवाज. हो हो ठीक आहे. एक मिनटं थांबा जरा. कुलदेवता कुठली आहे तुमची? तुळजापूर आणि खंडोबा आपलं हे जेजुरीचं खंडोबा. लास्ट कधी गेले होते तुम्ही दर्शनासाठी देवीला? देवीला बरेच दिवस झाले, बरेच वेळ म्हणजे 3-4 वर्ष झाले. नाव काय म्हटलं मुलाचं? अक्षय. अक्षय. मी आज पहिल्यांदाच तुमचं लाईव्ह सेशन हो हो बरोबर. हां सरनेम सांगा. सोनवणे. ओके सोनवणे. आणि तुमचं नाव काय? संगीता. संगीता. ओके. कुठून बोलताय तुम्ही? दौंडहून बोलते मी. दौंड. अच्छा पुण्याजवळ. पुण्याजवळ. ओके ओके. आता ह्यामध्ये ना त्याला रोज महादेवाला पाणी व्हायला सांगा. बर, म्हणजे मंदिरात जाऊन का घरात? हो मंदिरात जाऊन महादेवाला पाणी व्हायचं. आणि कुलदेवतेला जाऊन या एकदा. कुलदेवतेचा फोटो आहे मंदिरामध्ये? आहे छोटा आपला नॉर्मल छोटा म्हणजे. ओके. टाक आहे? तांब्यात टाक म्हणजे? टाक म्हणजे चांदीचा टाक असतो देवाचा. आहे ना? हां. मग एकदा कुलदेवतेला जाऊन या तुम्ही, दर्शन घेऊन या. जसं होईल तसं करा ॲडजस्ट. हां आणि जाऊन या. म्हणजे काय होईल? हां आणि त्यांना महादेवाच्या पिंडीवरती जल चढवायला सांगा. 1-2 आठवड्यामध्ये काय फरक पडतो मला सांगा. मग पुढचं लाईन ऑफ ट्रीटमेंट मी पुढचं सांगतो काय करायचं ते, है ना? आणि मला ते चंद्रकोरचं सांगा ना. चंद्रकोर कुठली चंद्रकोर? दिवा लावतो ना आपण. हां देवाऱ्यात दिवा लावला ना तर त्याला चंद्रकोर येते असं सारखं. तर त्याचं काय असं महत्त्व त्याचं काय आहे का? काय असतं, आपण जेव्हा दिवा लावतो किंवा आपण जे अध्यात्म करतो तर त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा फीडबॅक आपल्याला मिळत असतो. तर त्या फीडबॅकमध्ये काही ठिकाणी दिव्यामध्ये फुलवात येते, काही ठिकाणी आपल्याला असे वेगवेगळे डिझाईन्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचमध्ये ते चंद्रकोरसुद्धा बघायला मिळते. असं आहे. तर त्याचं आपण एवढं मी तुम्हाला म्हणू शकतो किंवा सांगू शकतो की सकारात्मक बदल तुम्हाला त्याच्या माध्यमातून बघायला मिळू शकतो. एवढं मी तुम्हाला शुअरली सांगतो. म्हणजे असं आहे. हां असं आहे. आणखीन एक सांगायचं होतं. एक साधारण 6 महिन्यापूर्वी मला एक आमच्या घरातल्यांनी स्वामींचा फोटो गिफ्ट दिला होता. स्वामींचा फोटो. हो. आणि त्यात वगैरे लागतो तसा फोटो होता. हो. पण मला ते जेव्हापासून फोटो घरात आणला मी स्वामींचं करते, खूप करते. जेव्हापासून फोटो घातला होता ना मी असं लावला होता भिंतीवर, तर असं खूप नकारात्मकता पण होती आणि म्हणजे नुकसान पण झालं होतं माझं. असं का व्हावं? काय असतं आता हा सम काइंड ऑफ द वास्तुशास्त्राचा पार्ट आहे थोडा. तर आता बरेच वेळेला म्हणजे असं तर व्हायला नाही पाहिजे खरं तर. पण काय होतं आपल्याकडनं काही अवधानाने काही चुका होतात किंवा अवधानाने काही गोष्टी घडल्या जातात. तर त्याचे जे फीडबॅक आहेत मग आपल्याला तसे बघायला मिळतात. तर आता ते मी म्हणजे मला असं वाटतं की मग स्वामी महाराजांचा फोटो तुम्ही बरोबर योग्य दिशेला लावला की नाही लावला किंवा काय तिथली अरेंजमेंट आहे तुमच्या इथली, तर ते मला वास्तूच्या याच्यामध्ये बघितल्याशिवाय तर सांगता येणं तसं कठीण आहे. सुरुवातीला लावला होता पश्चिमेच्या भिंतीवर हॉलमध्ये. नाही असं देवाचा एक फोटो आहे ऑलरेडी, म्हणजे स्वामींचा एक फोटो आहे. तर स्वामींचा आपला दत्त महाराजांचा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हो पण असं नाही सांगता येणार कारण ते बघितल्याशिवाय मला नाही. कसं असतं काय काय वेगवेगळे थेरी आहे त्याची, काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्या. तर त्या असं न बघता सांगणं आणि काही प्रेडिक्ट करणं योग्य नाही. म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती कॉन्फिडेंटली सांगावी. नाही माहिती तर मग उगाचच
तिथे ज्ञान पाजळण्यात काय अर्थ नाही. तर ते बघू आपण म्हणजे हां आमचे ते आहेत ना, आमचे जे ओळखीचे आहेत ना, त्यांनी पण खूप करतात ना. तर म्हणजे त्यांचं दुकान आहे, त्यांना म्हटलं हा तुमच्याकडे राहू द्या, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी फोन करेन. हां मग मी फोटो त्यांच्याकडे दिलेला आहे सध्याला. ओके 4 महिने तरी झाले त्यांच्याकडे. 2 महिने मी घरात ठेवला होता, 2-3 महिने होता घरात. ओके. तेवढ्या वेळात मला असं जाणवलं, जरा जाणवायचं. आता स्वामींचं मी म्हणत नाही, स्वामींचं मी स्वतः सगळ्यापेक्षा जास्त मी स्वामींचं करते, सगळ्या देवांपेक्षा जास्त. बरोबर. माझं स्वामींवर नाही असं काय झालं ते तुम्ही म्हणता तसं म्हणजे काय असतं, बरेच वेळेला थोडं वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी होतात, मी मान्य करतो. पण आपल्याकडनं अवधानाने काही गोष्टी चुकीच्या घडतात. आपण काय मुद्दामून करतो अशातला भाग नसतो तो, असं आहे. पण ते तसं होतं आपल्याला आणि म्हणून मग ते गोष्टी तशा होतात मग, असं आहे. है ना. काय काळजी करू नका तुम्ही, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते. आपण काही ना काहीतरी आयडिया करू त्याच्यामध्ये, है ना. सध्या त्यांना फक्त महादेवाची उपासना करायला सांगा, है ना. आणि कुलदेवतेला वर्षातनं किमान 2दा तरी जायला पाहिजे, ॲज पर माय नॉलेज, है ना. तर तेवढं करा, कारण मग काय असतं बऱ्याचशा गोष्टी मग आपल्या अडून राहतात. आता सध्या काय करतोय, जॉब कामधंदा वगैरे तो? त्याचं लग्न पण झालंय. ओके आणि ओके तो त्याच्या बाकीकडे पण जास्त नीट लक्ष देत नाही. ओके ओके. हां हां त्यांनी लव्ह मॅरेज केलं त्याचं, पण म्हणजे असा विचित्रवाणी मागतो, कोणाला सगळ्यांना घरात ओरडत राहतो, असा राग करतो. मला पण माझा पण राग करतो, नीट बोलत ओके. नाही. असं आहे त्याचं घरात म्हणजे. नाही पण काय कामधंदा काय करतो, म्हणजे जॉब काय बिझनेस काय असेल ना त्याचा प्रपंच चालवण्यासाठी काय थोडंफार? पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो, टेम्पररी सध्याला पोस्ट ऑफिसमध्ये. पोस्ट ऑफिसमध्ये आहे. हो. ओके ओके ठीक आहे. त्याच्याबद्दल काय म्हणजे सांगू शकता का, काय कामाचं काही त्याच्या? नाही, आता कामाचं तर ते कुंडली बघितल्याशिवाय नाही सांगता येणार मला. डेट ऑफ बर्थप्रमाणे जेवढं सांगण्यासारखं तेवढं सांगितलं मी ऑलरेडी तुम्हाला, असं. तर मग ते कुंडली आपण बघू, कुंडली बनवून थोडं स्टडी व्यवस्थित करून मग काही गोष्टी तुम्हाला पुढच्या सजेस्ट करू शकतो मी. पण तत्पूर्वी त्यांना हे सांगा तुम्ही, महादेवाचं पाण्याचा विषय सांगा आणि हे करायला सांगा. मी सांगितलं त्या गोष्टी करा तुम्ही, है ना. आणि 1-2 आठवड्यात काय फरक पडतो सांगा मला. चालेल चालेल ठीक आहे. ओके. श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने इकडे आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह सेशन घेत असतो. 6:06 टाईम करेक्शन केलं आहे आपण आजपासून. आणि दर गुरुवारी या ठिकाणी आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सर्वोदय, पास्ट लाईफ काउन्सिलिंग यासारख्या गोष्टींमध्ये आपण 23 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे. आणि याच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आणि हजारोपेक्षा जास्त आपले क्लायंट्स आहेत आणि स्टुडंट्ससुद्धा आहेत. हे सगळे विषय आपण शिकवतो आहे अतिशय डेडिकेटली. ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून हे विषय आपण इथे शिकवतो. तर यामध्ये पण कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर ऑलवेज वेलकम. सेकंड, दर गुरुवारी संध्याकाळी 6:06 हे लाईव्ह सेशन आपलं होत असतं. आणि या आजच्या या लाईव्ह सेशनला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात. खूप मोठ्या संख्येने तुम्ही इथे आज उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून आभार व्यक्त करतो. सगळ्यांना धन्यवाद म्हणतो. आणि असंच आपण पुढच्या गुरुवारी भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.